नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, KM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी, क्लास MA सेकंड, सेमिस्टर थर्ड, सब्जेक्ट सोशियोलॉजी, पेपर नंबर आहे SO10 स्टडी ऑफ सोशल मूवमेंट, चॅप्टर नेम थिअरीज ऑफ सोशल मूवमेंट, टॉपिक आहे रिसर्च मोबिलायझेशन थिअरी अर्थात जनसंघटन स्रोत। या प्रकरणामध्ये आपण सामाजिक चळवळीच्या संदर्भात विविध प्रकारचे जे सिद्धांत निर्माण झालेले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत। त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा जो सिद्धांत आहे रिसर्च मोबिलायझेशन थिअरी तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्याला मराठीमध्ये म्हणतात जनसंघटन स्रोत, संसाधनांची जुळवाजुळव किंवा संसाधनांची गतिशीलता असे मराठी पर्यायी शब्द यासाठी वापरले जातात। आता जनसंघटन स्रोत म्हणजे काय? विशिष्ट राजकीय, आर्थिक, सामाजिक हेतूने जनतेला एकत्रित आणण्याची प्रक्रिया म्हणजे जनसंघटन स्रोत होय। आणि तिच्या सर्व सभासद, चळवळीचे सभासद आहेत ते विविध कारणांसाठी एकत्रितपणे विविध स्रोत मिळवतात, संसाधनं मिळवतात आणि ते वापरतात। म्हणजे हा स्रोत हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि हा स्रोत किंवा ही संसाधनं मिळवल्यामुळे सामाजिक चळवळी या जोमाने पुढे चालतात, विकसित होतात आणि म्हणून सामाजिक चळवळींमध्ये या संसाधनांची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सामाजिक चळवळींसाठी जुळवाजुळव आपण म्हणूया किंवा गतिशीलता हवी आहे किंवा जे विविध स्रोत आहेत त्यात कुठले कुठले प्रकार आहेत? त्यात असंख्य प्रकार आहेत। त्यात पहिला प्रकार सांगता येईल मानवी कौशल्य। यामध्ये मानवी कौशल्य कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? तर प्रामुख्याने काही लोक बुद्धिमान असतात, आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून चळवळी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात किंवा चळवळीला जोर देऊ शकतात। काही लोकांचं भाषण चांगलं असतं, वाक्चातुर्य चांगलं असतं, लोकांना आपल्या जादुई शब्दांनी ते जोडू शकतात, त्यामुळे हे कौशल्यही महत्त्वाचं असतं चळवळीसाठी। त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की काही लोक समाजातले व्यवसायाने वेगवेगळे व्यवसाय करत असतील, काही वकील असतील, काही शिक्षक असतील, काही डॉक्टर्स असतील किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करणारे असतील, परंतु त्या त्या व्यवसायामध्ये ते निष्णात असतात आणि त्यामुळे सामाजिक चळवळी चालवताना अशा प्रकारच्या मानवाच्या कौशल्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये होतो। दुसरा मुद्दा आपल्याला ठिकाणी सांगता येईल पुढारीपण। आता हे पुढारीपण म्हटलं की त्यामध्ये काय काय गोष्टी आवश्यक आहेत? तर पुढारीपणा करणारे काही लोक जे आहेत, उदाहरणार्थ नेते, मग या नेत्यांजवळ काही गुण आवश्यक असतात। सर्वांना बरोबर घेऊन चालणारा हा पुढारी किंवा नेता चळवळीला मार्गदर्शन करतो, त्यामुळे तो लोकांना एक प्रकारे विशिष्ट धाग्याने बांधून ठेवतो म्हणण्यापेक्षा तो लोकांना जोडतो, त्यामुळे चळवळ उभी राहते। चळवळीसाठी श्रमशक्तीची आवश्यकता असते। उदाहरणार्थ सभा किंवा मीटिंग आयोजित करायची असेल तरी सुद्धा या श्रमशक्तीची किंवा पैशांची आवश्यकता असते। ही श्रमशक्ती सर्वच लोक पैसा देऊ शकत नाही, सर्वच लोक सगळ्या प्रकारची मदत देऊ शकत नाही, परंतु काही लोक हे आपले श्रम किंवा आपली शक्ती जी आहे, सर्जन शक्ती जी आहे ती खर्ची घालतात, वेळ देतात, कामे करतात चळवळीसाठी आणि म्हणून ही श्रमशक्ती सुद्धा एक संसाधन म्हणून वापरली जाते। बऱ्याचदा पैसा देऊन सुद्धा व्यक्ती मिळत नाही, माणसे मिळत नाही, अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे अशी श्रमशक्ती जी आहे ती चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त असते। त्यानंतर पैसा। पैसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण पैशाने अनेक गोष्टी खरेदी करता येतात, विकसित करता येतात आणि म्हणून पैसा हे एक साधन आहे आणि हे साधन जे आहे ते
एक संसाधन म्हणून वापरलं जातं। आजच्या जागतिकीकरणानंतरच्या जगामध्ये पैसा हे अत्यंत महत्वाचं साधन मानलं गेलेलं आहे, कारण हा पैसा अनेक गोष्टी उपलब्ध करून देऊ शकतो आणि असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे, अशा पद्धतीने हा पैसा जो आहे तो उपलब्ध केला जातो। त्यानंतर मालमत्ता, मग या चळवळींसाठी विविध प्रकारची मालमत्ता आहे। स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल, तर ही मालमत्ता सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येते, म्हणून हाही एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्यानंतर उपकरण, आता उपकरणांमध्ये विविध प्रकारची उपकरणं आहेत। आता आपण पुढे उदाहरण घेणारच आहोत की सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी विविध प्रकारची उपकरणं आहेत। सध्या कोविड-19 या साथीच्या रोगानं संपूर्ण जगात आणि भारतभरामध्ये थैमान घातलेलं आहे। यासाठीची उपकरणं आहे, समजा उदाहरणार्थ मास्क, हे मास्क उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक उपकरण आहे। म्हणजे उपकरणं ही विविध प्रकारची असतात, म्हणजे चळवळी जशा असतील तशी उपकरणंही विविध प्रकारची आहेत, ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत। त्यानंतर संचार माध्यमे ही सुद्धा चळवळीसाठी अत्यंत आवश्यक आहेत। त्यामध्ये वृत्तपत्र, मासिक, त्याचबरोबर आत्ताच्या आधुनिक कालखंडामध्ये इंटरनेट, वृत्तवाहिन्या, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा टेलिग्राम यामार्फत किंवा गुगल मीट याद्वारे आजच्या या साथीच्या कालखंडामध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये गुगल मीटचा उपयोग होतो। शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु ऑनलाईन शिक्षण जे आहे या पद्धतीने सुरू करता येते। म्हणजेच काय की काही प्रमाणात का होईना या संचार माध्यमांचा वापर करून आहे ती व्यवस्था टिकवून ठेवणं किंवा त्यात बदल घडवून आणणं हे अत्यंत महत्वाचं काम जे आहे या संसाधनांनी उपलब्ध होऊ शकतं। म्हणून चळवळीसाठी ही विविध प्रकारची संसाधनं किंवा हे स्रोत जे आहे, ही गतिशीलता ही चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता जनसंघटन स्रोत किंवा संसाधनाची जुळवाजुळव याच्या चळवळी कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहे, आताच उदाहरण आपण घेतलंय ते म्हणजे काय, सर्वांसाठी आरोग्य चळवळ। आता सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहावं, कारण मानव अधिकार असं सांगतो की सर्वांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे, यासाठी शासनानं किंवा सरकारने या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। आजच्या कोविड-19 या साथीच्या कालखंडामध्ये सुद्धा केंद्र सरकारद्वारे प्रत्येक राज्य सरकारला प्रत्येक रुग्णामागे 1.5 लाख रुपये हे दिले जातात आणि म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तोही या ठिकाणी अधोरेखित होतोय। सर्वांसाठी आरोग्य म्हणजे काय, तो गरीब असो श्रीमंत असो सर्वांना हा निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला जातोय। म्हणजे सर्वांसाठी आरोग्य चळवळ असेल, मग पूर्वी होती आजही आहे, कारण भारत हे कल्याणकारी राज्य आहे आणि सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी अत्यंत महत्वाची ही चळवळ आहे। त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा चळवळ, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा राष्ट्रावर आपत्ती येते, परकीय आक्रमण होतात, अशा प्रसंगी सुद्धा लोक विविध प्रकारची संसाधनं उपलब्ध करून देतात। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा स्वराज्यावर संकट आल्यानंतर माय भगिनी किंवा स्त्रिया आपल्या गळ्यातले मंगळसूत्र, दागदागिने सुद्धा दान करत असत। स्वातंत्र्य कालखंडातील जी स्वातंत्र्य चळवळ होती या चळवळीच्या वेळी सुद्धा अनेक स्त्रियांनी आपले मंगळसूत्र किंवा गळ्यातले दागदागिने दान केलेले आपल्याला बघायला मिळतात। अमेरिकेसारख्या देशामध्ये 1960 मध्ये निग्रोंच्या हक्कांची चळवळ सुरू झाली आणि ही चळवळ सुद्धा विविध संसाधनांद्वारे उपलब्ध झाली। काळा गोरा हा भेदभाव संपूर्ण जगभर मानला जातो आणि हा काळा गोरा भेदभाव जो आहे तो आपण जर बघितला तर संपूर्ण खंडांमध्ये हा कमी अधिक प्रमाणामध्ये होता। अमेरिकेमध्ये तर याने प्रचंड कळस घातलेला होता। आता आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्वच गोऱ्या रंगाचे लोक काळ्या किंवा निग्रो लोकांच्या विरोधात होते असं मात्र अजिबात नाही। तर त्यांनी काय केलं होतं की अशा प्रसंगी हे जे निग्रो लोक आहेत
या निग्रो लोकांना गोऱ्या लोकांनी पैशाची मदत केली, काही लोकांनी कायदेशीर मदत केली, काही लोकांनी जी जी संसाधनं त्यांच्याकडे उपलब्ध आहे अशा गोऱ्या लोकांनी सुद्धा मदत केली होती. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आपल्याला हे निग्रोच्या हक्कांची चळवळ जी आहे ती यशस्वी झालेली बघायला मिळते. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये निग्रो लोक मान सन्मानाने जगताना बघायला मिळतात किंवा कृष्णवर्णीय माणसं सुद्धा आज उच्च पदावर अमेरिकेसारख्या देशामध्ये बघायला मिळतात. याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे कृष्णवर्णीय होते. एवढंच काय की संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षपदापर्यंत या निग्रो वंशाच्या लोकांची वर्णी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना लाभली असं आपल्याला म्हणता येईल. याच्या पाठीमागे विविध प्रकारच्या संसाधनांची गतिशीलता किंवा संसाधनांची जुळवाजुळव किंवा स्रोत हा उपलब्ध होता किंवा करून दिला होता. ज्या ठिकाणी समृद्ध भाग आहे, समृद्ध प्रदेश आहे, अशा ठिकाणी ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी केली जाते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की या संसाधनांच्या जुळवाजुळवीमुळे चळवळी जोमाने उभ्या राहतात, यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतात. तर थँक्यू.